किनोट टुडे नेटवर्क. आपण पाहत आहात किनोट टुडे न्यूज. परिसरातील घडामोडीवर एक नजर. महाबातमी महाचॅनल. किनोट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट टुडे न्यूज. काही ठळक बातमी. मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षण अ ब क वर्गीकरणातून देण्यात यावे या मागणीसाठी संबंध महाराष्ट्रात विविध सामाजिक संघटना व समाज बांधवांकडून गेल्या अनेक वर्षापासून आंदोलने केली जात आहेत. परंतु सदरील मागणीकडे सरकारने पाठ फिरवली आहे. सरकारच्या या उदासीनतेच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेचे केज तालुका अध्यक्ष संजय भाऊ ताकतोडे यांनी पाली धरणात जलसमाधी घेतल्याची धक्कादायक घटना घडली असून राज्यातून सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती आरक्षणाचे अ ब क प्रमाणे वर्गीकरण करण्यात यावे. आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने सुचविलेल्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यात यावी. अभ्यास आयोगाचे पुनर्गठन करण्यात येऊन त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. क्रांतिगुरु लहुजी साळवे व सत्यशोधक अण्णाभाऊ साठे अनुक्रमे पुणे आणि मुंबई येथे राष्ट्रीय स्मारके निर्माण व्हावीत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ त्वरित पूर्ववत सुरू करून मोठा निधी उपलब्ध करून द्यावा. यासह आदी मागण्यासाठी महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून येथील विविध सामाजिक संघटना व समाज बांधवांनी धरणे, उपोषणे, अमर उपोषणे, सत्याग्रह, मोर्चे यासारख्या विविध तीव्र आंदोलने केली आहेत. नव्हे तर अद्यापही सुरू आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच लहुजी शक्ती सेनेचे नेते विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वात लोटांगण आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनासह विविध आंदोलनात पुढाकार व सहभाग घेऊन समाज न्यायी हक्क मिळवून देण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे केज बीड चे तालुका अध्यक्ष संजय भाऊ ताकतोडे यांनी परिश्रम घेतले आहेत. परंतु मुके, बहिरे व आंधळे झालेल्या राज्य केंद्र सरकारने मातंग समाजाच्या उपरोक्त न्यायिक मागण्याकडे पाठ फिरवली आहे. केवळ पोकळ आश्वासनाची खैरात करणाऱ्या सरकारची उदासीनता सातत्याने निदर्शनास येत आहे. याच उदासीनतेचा निषेध करण्यासाठी व समाजास न्याय मिळवून देण्यासाठी संजय भाऊ ताकतोडे या समाजाच्या लढवय्या तरुण नेत्याने जीवन यात्रा संपविण्याचा टोक्याची भूमिका घेतली व जलसमाधी घेतली. जलसमाधीसाठी घेण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या मोबाईल व्हिडिओवरून हे दिसून येते की पाली धरण केज बीड येथे धरणाच्या बांधावर एका पिशवीत काहीतरी नागरिकांना सापडली. ती पिशवी पाहिली असता एक मोबाईल दिसला व त्या मोबाईलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि आंदोलनाविषयी उल्लेख करत समाजावर होत असलेल्या अन्यायाविषयी संजय भाऊ ताकतोडे यांनी संवाद साधल्याचा व्हिडिओ निदर्शनास आला. याबाबत संबंधितांनी बीड पोलिसांशी संपर्क साधला व माहिती दिली. यावरून बीड पोलीस दिनांक 5 मार्च रोजी सकाळी घटनास्थळी पोहोचले व धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेचा अग्निबॉम्ब आणि कर्मचारी यांना तेथे बोलविण्यात आले. कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने दुपारी समाजाच्या न्यायी हक्कासाठी बलिदान देणाऱ्या संजय भाऊ ताकतोडे यांचा मृतदेह धरणाबाहेर काढण्यात आला. तसेच तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. पुढील पोलीस कारवाई होणे सुरू असून समाजासाठी बलिदान देणाऱ्या संजय भाऊ ताकतोडे यांच्या मृत्यू जबाबदार असल्याचा आरोप शक्ती सेनेसह विविध सामाजिक संघटनेने केला असून मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे. या धक्कादायक घटनेसंबंधी राज्यातील समाज बांधवातून हळहळ व्यक्त होत असून सरकारच्या उदासीन धोरणाचा तीव्र शब्दात निषेध होत आहे. किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड. वंदे मातरम. मी संजय ताकतोडे. फडणवीस सरकार आपणास विनंतीपूर्वक विचारणा करतो की मातंग समाज कित्येक वर्षापासून स्वतंत्र आरक्षणासाठी लढत आहे. स्वतंत्र आरक्षण म्हणजे आमच्या मातंग समाजाला
जे काही मातंग समाजाला SC मध्ये जे 13% आरक्षण आहे SC ला, त्या 13% मधून मातंग समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या. त्याची मागणीसाठी कित्येक वर्ष झालं मातंग समाज मोर्चे काढतो. मोर्चे काढलेत, अर्धनग्न मोर्चे काढलेत, हलगी मोर्चा काढला, हसोड मोर्चा काढलाय. त्या मोर्चामध्ये समाजाने आमच्या लाठीकाठी हे खाल्लं, तरी फडणवीस सरकारला आमच्या समाजाविषयी दयामाया का येईना. मातंग समाज भारताच्या किंवा राष्ट्राच्या संरक्षणासाठी, गाव संरक्षणासाठी प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असून, तर समाजाची राष्ट्राप्रती प्रेम असून ह्या मातंग समाजावर का दखल दिली जात नाही. आता तर त्याच्या पुढे जाऊन मुंबई ते नागपूर ते मुंबई मातंग समाजातील काही म्हणजे समाजसेवकांनी समाजातील नागपूर ते मुंबई महारॅली, मोटरसायकल महारॅली काढली. त्याच्या पुढे जाऊन मातंग समाजाने फडणवीस सरकार तुमच्या पायामध्ये अकोल्यामध्ये लोटांगण घेतलं. त्या लोटांगणामध्ये लहान थोर वृद्ध सगळेच होते. काहीकांचे तर शरीराचे सालटे निघले. एवढा असून सुद्धा मातंग समाजाची दखल का घेतली जात नाही. मातंग समाज गद्दार आहे का? मातंग समाज देशसेवेसाठी झुकून दिलेला आहे. त्या लहुजी साहेबांनी देशाच्या संरक्षणासाठी प्राणत्याग केला, आयुष्यभर लग्न नाही केलं, म्हणून त्या समाजाला असं केलं. मुंबईमध्ये अण्णाभाऊसाठी मुंबईसाठी मोर्चे काढले, आंदोलन केले. अण्णाभाऊंनी 1.5 दिवस शाळा शिकून समाज जागृत केला, समाजाला सत्य सांगितलं, मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी समाज प्रबोधन केलं. ही मातंग समाजाची चूक आहे का? मातंग समाज फक्त आम्हाला जी 13% आरक्षण आहे त्यातले आमच्या लोकसंख्येनुसार आमची भाव वाटणी भेटावी ह्याच्या दृष्टीने हा सगळा प्रयत्न करतो. त्यालाही तरी आमचं समाज एवढं करून देखील फडणवीस सरकारच्या आमच्याविषयी डोळे ओढणार. म्हणून फडणवीस सरकार, मी संजय ताकतोडे, बीड जिल्हा, तालुका केज येथून बोलतो आहे, इथून आहे. मी आपल्या सरकारचे, फडणवीस सरकारचे डोळे उघडण्यासाठी मी जलसमाधी घेत आहे. आता तरी आमच्या समाजाविषयी प्रेम दाखवा, डोळे उघडा आणि आमच्या समाजाला आमचा हक्क आणि न्याय द्या, ही आपला मनपूर्वक विनंती करतो. जय लवजी, वंदे मातरम. हे आहे किनोड टुडे नेटवर्क. आपण पाहत आहात किनोड टुडे न्यूज. परिसरातील घडामोडीवर एक नजर. महाबातमी, महाचॅनल. परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा किनोड टुडे न्यूज.